Hello students, a string 1 meter long is fixed at one end. एक स्ट्रिंग आहे जो 1 मीटरचा स्ट्रिंग आहे, म्हणजे लेंथ किती आहे स्ट्रिंगची 1 मीटर. म्हणून आपण एलची व्हॅल्यू काय लिहिला 1 मीटर गिवन डाटामध्ये लिहिला की ज्याची स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंगची लेंथ आहे 1 मीटर, तर 1 मीटर आपण लेंथ लिहिला. अदर एंड इज मूव्ड अप अँड डाऊन with frequency 15 hertz. Other end is moved up and down with frequency 15 hertz. म्हणजे फ्रिक्वेन्सी दिली आहे, यांची व्हॅल्यू दिली आहे 15 हर्ट्स. लक्ष द्या बरोबर. ड्यू टू धिस अ स्टेशनरी वेव्ह इज 4 complete loops. Due to this a stationary wave with 4 complete loops gets produced on the string. क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे की एक स्ट्रिंग आहे आणि हा जो स्ट्रिंग आहे हा स्ट्रिंगचा एक एंड फिक्स्ड आहे, ज्याची लेंथ किती आहे 1 मीटर आहे. आणि तो जो स्ट्रिंग आहे त्याचा एक एंड फिक्स्ड आहे आणि त्याचा अदर एंड जो आहे म्हणजे हा जो एंड आहे हा जो एंड आहे हा फ्रीली मूव्ह होत आहे. फ्रीली काय होत आहे मूव्ह, म्हणजे हा जो एंड आहे हा अप अँड डाऊन मोशन फ्रीली मूव्ह होत आहे. हा एंड अप अँड डाऊन मोशन करताय कोणत्या फ्रिक्वेन्सीने 15 हर्ट्ज ह्या फ्रिक्वेन्सीवर, म्हणजे एनची व्हॅल्यू आपण काय लिहिला 15 हर्ट्ज. ड्यू टू धिस अ स्टेशनरी वेव्ह विथ 4 complete लूप्स गेट्स प्रोड्यूस्ड ऑन द स्ट्रिंग. हे जे स्ट्रिंग आहे ह्या स्ट्रिंगमध्ये स्टेशनरी वेव्ह प्रोड्यूस होत आहे. काय होत आहे स्टेशनरी वेव्ह प्रोड्यूस होत आहे. स्टेशनरी वेव्ह प्रोड्यूस होत आहे ते किती लूप्स फॉर्म करत आहे 4 complete लूप्स, म्हणजे या टाईपने या टाईपने 4 complete लूप फॉर्म करत आहे. 3 झालेत. ओके, 4 complete लूप फॉर्म करत आहे. लक्ष द्या, या टाईपने असं 4 complete लूप फॉर्म करत आहे. ठीक आहे, तर 4 complete लूप फॉर्म करता एक स्ट्रिंग आहे, एक स्ट्रिंगचा एक एंड फिक्स्ड आहे, अदर एंड फ्री आहे आणि तो जो फ्री एंड आहे तो फ्री एंड अप अँड डाऊन मोशन करत आहे आणि तो सुद्धा काय करत आहे 4 complete लूप्स फॉर्म करत आहे. 4 complete लूप फॉर्म करत आहे म्हणजे इथपर्यंत सामोर जाणार नाही, हा इथपर्यंत कंप्लीट लूप फॉर्म करत आहे. ओके, चला हा इथून कंप्लीट लूप फॉर्म करता इथपर्यंत असं. हे कंप्लीट जे 4 लूप फॉर्म झाल्याच्या नंतर काय म्हटलं आहे लक्ष द्या, फाइंड द स्पीड ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह व्हिच प्रोड्यूस्ड स्टेशनरी वेव्ह. जे स्टेशनरी वेव्ह प्रोड्यूस होत आहे त्यामधल्या ज्या ह्या ज्या समोर जाणाऱ्या वेव्ज आहेत यांची स्पीड फाईन करायचं आहे. काय फाईन करायचं आहे स्पीड फाईन करायची आहे, म्हणजे व्हेलॉसिटी फाईन करायची आहे. ओके, डायग्राम समजले. ओके, मी आणखी डबल सांगतो डायग्राम कसा आहे. तर सर्वात फर्स्ट काय फाईन करायचं आहे आपल्याला, लेंथ ऑफ स्ट्रिंग दिला आहे एल, फ्रिक्वेन्सी दिली आहे आणि आपल्याला फाईन करायचं आहे स्पीड म्हणजे व्हेलॉसिटी व्ही. बट याच्या मधामध्ये कंडिशन दिली आहे प्रॉब्लेममध्ये गिवन, द मूव्हिंग एंड इज ॲन अँटीनोड. जो लास्टचा मूव्हिंग एंड आहे त्याच्यावर काय आलं पाहिजे अँटीनोड आला पाहिजे. कसं लक्ष द्या, प्रॉब्लेममध्ये असं म्हटलं आहे की एक स्ट्रिंग आहे, आपण प्रॉब्लेम रीड केला आता बरोबर लक्ष द्या. एक स्ट्रिंग आहे त्याचा एक एंड फिक्स्ड आणि एक एंड फ्री, तर हा जो एंड आहे हा कोणता एंड झाला फ्री एंड. ओके, आता ह्या स्ट्रिंगमध्ये जो काही स्ट्रिंगमध्ये व्हायब्रेशन्स येतात, व्हायब्रेशन्स असे येतात की त्या व्हायब्रेशन्समुळे त्यामध्ये एक स्टेशनरी वेव्ह फॉर्म होते आणि स्टेशनरी वेव्ह फॉर्म झाल्याच्या नंतर ती जे काही स्टेशनरी वेव्ह आहे ते कंप्लीट 4 लूपसोबत फॉर्म होत आहे. तर 1 2 3 आणि 4 कंप्लीट
लूप आणि हा जो जे म्हटला आहे तर मग कंप्लीट लूपच्या नंतर काय येईल, अँटीनोड येईल. कंप्लीट लूपच्या नंतर काय येईल, अँटीनोड येईल. क्लिअर, डायग्राम समजली. प्रॉब्लेममध्ये म्हटलं आहे 4 कंप्लीट लूप पाहिजेत, आपण 4 कंप्लीट लूप दिला. आणि जो मूव्हिंग एंड आहे म्हणजे जो लास्टचा एंड आहे हा तर फिक्स्ड एंड झाला या साईडला, हा फिक्स्ड एंड. पण जो मूव्हिंग एंड आहे, हा जो मूव्हिंग एंड आहे, ह्या मूव्हिंग एंडवर अँटीनोड फॉर्म झाला पाहिजे असं म्हटलं आहे प्रॉब्लेममध्ये. म्हणून आपण त्याच्यावर एक अँटीनोड फॉर्म केला. तर जे कंप्लीट डायग्राम आहे ते डायग्राम कशी बनली, द मूव्हिंग एंड इज अँटीनोड अँड 4 कंप्लीट लूप्स. जो मूव्हिंग एंड आहे त्याच्यावर अँटीनोड फॉर्म होईल आणि 4 कंप्लीट लूप्स. ह्या एंडपर्यंत पूर्ण जे काही डायग्राम आहे, हे जे काही लेंथ आहे, ह्या लेंथला म्हटलो आपण लेंथ ऑफ स्ट्रिंग. तर देअरफॉर लेंथ ऑफ स्ट्रिंग इक्वल टू काय होईल, तर लेंथ ऑफ स्ट्रिंग इक्वल टू होईल 1 ह्या लूपच्या मधामधला डिस्टन्स, नंतर ह्या सेकंड लूपचा डिस्टन्स प्लस थर्ड लूपचा डिस्टन्स प्लस फोर्थ लूपचा डिस्टन्स प्लस हा लूप आणि ह्या अँटीनोडच्या मधामधला डिस्टन्स. बरोबर आहे. तर लक्ष द्या, आपण काय म्हटलं, लेंथ ऑफ स्ट्रिंग काढायचं आहे. तर पूर्ण जे लेंथ ऑफ स्ट्रिंग आहे, ह्या पूर्ण लेंथ ऑफ स्ट्रिंगमध्ये किती कंप्लीट लूप्स येत आहेत, 4 कंप्लीट लूप्स. एक कंप्लीट लूप्स केव्हा होते, जेव्हा 2 नोड असतील, म्हणजे 2 नोडच्या मधामध्ये एक कंप्लीट लूप होते. बरोबर. तर हा फर्स्ट लूपचा डिस्टन्स किती, आपल्याला लेंथ ऑफ स्ट्रिंग बनवायचा आहे, काढायचा आहे. तर फर्स्ट लूपच्या मधामधला डिस्टन्स तर आपल्याला माहीत आहे की 2 नोडच्या मधामधला डिस्टन्स तर λ/2 असते. मग ह्या फर्स्ट जो काय फर्स्ट लूप आहे, ह्या फर्स्ट लूपचा डिस्टन्स किती, λ/2. तसंच ह्या सेकंड लूपचा डिस्टन्स किती, हाही सुद्धा 2 नोडच्या मधामधला डिस्टन्स λ/2. थर्ड लूपचा डिस्टन्स किती, λ/2. फोर्थ लूपचा डिस्टन्स किती, λ/2. इथपर्यंत समजला. 4 कंप्लीट लूपचा डिस्टन्स होईल. फर्स्ट लूपचा डिस्टन्स λ/2 कारण का 2 नोडच्या मधामधला डिस्टन्स घेतो आपण. सेकंड लूपचा डिस्टन्स λ/2 कारण का तोही 2 नोडच्या मधामधला डिस्टन्स घेतो आपण. थर्ड लूपचा डिस्टन्स λ/2 कारण तो सुद्धा आपण 2 लूप नोडच्या मधामधला डिस्टन्स घेतो. आणि फोर्थ लूपचा डिस्टन्ससुद्धा λ/2 कारण का तो सुद्धा आपण 2 नोडच्या मधामधला घेतो. इथपर्यंत 4 लूप कंप्लीट झालेत. पण आपली लेंथ ऑफ स्ट्रिंग संपला का, नाही. आणखी डिस्टन्स आपल्याकडे रिमेनिंग आहे. कोणता डिस्टन्स, हा नोड आणि ह्या अँटीनोडच्या मधामधला डिस्टन्स. आणि एक नोड आणि अँटीनोड यांच्या मधामधला डिस्टन्स असते λ/4. किती राहते, λ/4. हा इथपासून हे जे 4 डिस्टन्स दिसतात, हे 4 डिस्टन्स कोणतं होतील, 4 लूपचं डिस्टन्स. आणि हा जो 5वा डिस्टन्स दिसत आहे, हा जो 5वा डिस्टन्स आहे, हा डिस्टन्स काय होईल, तर हा डिस्टन्स होईल तुमचा एक, कशा डिस्टन्स झाला हा होईल तुमचा एक नोड आणि एक अँटीनोडच्या मधामधला डिस्टन्स. क्लिअर, ओके. सो देअरफॉर मला सांगा, जर एवढा डिस्टन्स लिहिल्याच्या नंतर ह्या एक्सप्रेशनमध्ये तुम्हाला काय दिसतं आहे, याच्यामध्ये जर बघितला तर याच्यामध्ये 4 टर्मचा डिनॉमिनेटर कसा आहे, सेम. 4ही टर्मचा डिनॉमिनेटर सेम आहे तर आपण डिनॉमिनेटर लिहिला 2. आणि जर का समजा डिनॉमिनेटर सेम असेल तर न्यूमरेटरची डायरेक्ट काय होते, ॲडिशन होते. तर न्यूमरेटरची आपण डायरेक्ट काय केला, ॲडिशन. लॅम्बडा प्लस लॅम्बडा प्लस लॅम्बडा प्लस लॅम्बडा काय होईल, 4 लॅम्बडा. काय मिळेल, 4 लॅम्बडा. क्लिअर, ओके. प्लस हा तर डिस्टन्स आला 4 लॅम्बडा डिवाइड बाय 2 ह्या एवढ्या पोर्शनचा. एवढ्या पोर्शनचा समेशन का सम काय झाला, 4 लॅम्बडा डिवाइड बाय 2. कसा आला समजला, प्लस काय येईल λ/4, प्लस काय येईल λ/4. बट 4 डिवाइड बाय 2 म्हणजे 2 आणि काय राहील इथे लॅम्बडा. तर 2 लॅम्बडा प्लस λ/4 काय राहील, 2 लॅम्बडा प्लस λ/4. नंतर याला जर सॉल्व केला आपण तर ह्या दोघांचा काय होते, मल्टिप्लिकेशन. ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन होईल तर 4 × 2 8 प्लस लॅम्बडा 9 लॅम्बडा डिवाइड बाय 4. डिवाइडमध्ये काय आहे 4, तर 9 लॅम्बडा डिवाइड बाय काय होईल 4. हा जो काय मिळाला हे काय झाली तुमची लेंथ ऑफ स्ट्रिंग. ही काय झाली, लेंथ ऑफ स्ट्रिंग. ओके. आता गिवन डाटामध्ये बघा, तर गिवन डाटामध्ये तो लेंथ ऑफ स्ट्रिंग दिला आहे.
आणि आपल्याला काय फाईंड करायचं आहे, व्हेलॉसिटी. तर व्हेलॉसिटी जर फाईंड करायचं असेल तर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला पाठच आहे, काय असते, एन लॅम्बडा. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, तो असते एन लॅम्बडा. त्यापैकी एन मिळाला आहे आपल्याला, कशाची गरज आहे आणि आपल्याला इक्वेशन कशाचा मिळाला आहे, एलचा. तर आपण ह्या एक्सप्रेशनवरून आपण कशाची व्हॅल्यू फाईंड करू शकतो, लॅम्बडाची व्हॅल्यू फाईंड करू शकतो. कसंही हा जो डिवाइडमधला 4 आहे, हा 4 लेफ्ट हँड साईडला घेऊन जा. डिवाइडमधला 4 लेफ्ट हँड साईडला आला तर कुठे जाईल, मल्टिप्लायमध्ये. तर तो काय होईल, 4L होईल. अँड हा जो 9 मल्टिप्लायमध्ये हा लेफ्ट हँड साईडला येईल तर डिवाइडमध्ये जाईल. तर काय होईल, 4L डिवाइड बाय 9 आणि राईट हँड साईडला काय उरेल, लॅम्बडा. तर लॅम्बडाची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, 4L डिवाइड बाय 9. लॅम्बडाची व्हॅल्यू काय मिळेल, 4L डिवाइड बाय 9. 4 लेफ्ट हँड साईडला गेलं तर मल्टिप्लायमध्ये आणि मल्टिप्लायबद्दल 9 लेफ्ट हँड साईडला आल्यामुळे डिवाइडमध्ये. तर लॅम्बडाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 4L डिवाइड बाय 9. ही कशी झाली, लॅम्बडाची व्हॅल्यू. क्लिअर, ओके. तर काय आली व्हॅल्यू आपली, लॅम्बडा इज इक्वल टू 4L डिवाइड बाय 9. बट आपल्याला तर एलची व्हॅल्यू माहीत आहे, प्रॉब्लेममध्ये दिली आहे किती, 1. तर 4 × 1 डिवाइड बाय 9, तर 4 डिवाइड बाय 9 मीटर. आपल्याला लॅम्बडाची व्हॅल्यू काय मिळाली, 4 डिवाइड बाय 9 मीटर. बट आपल्याला माहीत आहे की व्ही इज इक्वल टू काय होते, एन लॅम्बडा. व्ही इक्वल टू काय होते, एन लॅम्बडा होते. सो देअरफॉर एनची व्हॅल्यू प्रॉब्लेममध्ये दिली आहे किती, 15. लॅम्बडाची व्हॅल्यू आपण आताच फाईंड केला किती, 4 डिवाइड बाय 9. सो देअरफॉर 15 × 4 डिवाइड बाय काय राहील, 9. बरोबर. सो देअरफॉर 15 × 4 डिवाइड बाय 9, तर 3चा 9ला डिवाइड होते किती टाइम्स, 3 टाइम्स. आणि 15ला सुद्धा डिवाइड होते 3चा किती टाइम्स, 5 टाइम्स होईल. तर या 3चा 15ला डिवाइड झाला 5 टाइम्स आणि त्या 3चाच 9ला डिवाइड झाला 3 टाइम्स. तर न्यूमरेटरमध्ये काय उरला, 5. 5 × 4 20. 20 डिवाइड बाय 3 आणि 20 डिवाइड बाय 3 जर कराल तर तुम्हाला काय मिळेल, 6.67. काय मिळेल, 6.67. व्हेलॉसिटी असल्यामुळे युनिट काय येईल, मीटर पर सेकंद. क्लिअर. तर 20 डिवाइड बाय 3 जर तुम्ही कॅल्क्युलेशन कराल तुम्हाला मिळेल 6.67. आणि 6.67 काय होईल, तुमची व्हेलॉसिटी ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. काय होईल, व्हेलॉसिटी ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह किती मिळेल, 6.67 मीटर पर सेकंद. क्लिअर. तर असा आपण सॉल्व केला एक सिम्पल प्रॉब्लेम जो स्ट्रिंगशी रिलेटेड होता. क्लिअर राहील लक्षात, ओके. त्यानंतर आपण बघू नेक्स्ट प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 14. काय आहे बघा प्रॉब्लेम नंबर 14, लक्ष द्या. द स्ट्रिंग ऑफ अ गिटार इज 80 सेंटीमीटर लॉंग. एक स्ट्रिंग आहे कशाचा, गिटारचा, ज्याची लेंथ किती आहे, 80 सेंटीमीटर. अँड हॅज अ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ 112 हर्ट्ज. आणि जेव्हा त्याची लेंथ 80 सेंटीमीटर असेल त्यावेळी त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती आहे, 112 हर्ट्ज. इफ अ गिटारिस्ट म्हणजे जो गिटार वाजवणार आहे तो विशेस टू प्रोड्यूस अ फ्रिक्वेन्सी ऑफ 160 हर्ट्ज. जो गिटार वाजवणारा आहे त्याला 160 हर्ट्जची फ्रिक्वेन्सी प्रोड्यूस करायची आहे, कशामध्ये, स्ट्रिंगमध्ये. तर व्हेअर शुड द पर्सन प्रेस द स्ट्रिंग. तर त्याच लेंथवर जो काही पर्सन आहे त्या पर्सनला कोणत्या ठिकाणी प्रेस करावं लागेल. चला लक्ष द्या काय म्हटलं आहे क्वेश्चनमध्ये. गिटार आहे, गिटारचा एक स्ट्रिंग आहे, त्याने त्या स्ट्रिंगच्या जेव्हा जो गिटारिस्ट आहे म्हणजे गिटार वाजवणारा आहे तो गिटार वाजवणाऱ्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे फर्स्ट व्हॉल्यूम जो मिळेल, जो व्हायब्रेशन्स मिळतील ते व्हायब्रेशन्स कोणत्या फ्रिक्वेन्सीवर मिळतात, 112 हर्ट्जवर. कशावर मिळतात, 112 हर्ट्जवर. आणि हे 112 हर्ट्जवर जे जे फ्रिक्वेन्सी मिळत आहे ती कोणती झाली, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आणि ते फ्रिक्वेन्सी किती लेंथवर मिळत आहे, ती मिळत आहे 80 सेंटीमीटर लेंथवर. किती सेंटीमीटरवर मिळत आहे, 80. म्हणजे इनिशियली 112 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी हे 80 सेंटीमीटरवर मिळत आहे. तर आपण लिहिला L1ची व्हॅल्यू 80 सेंटीमीटर. कोणत्या फ्रिक्वेन्सीवर मिळाला, N1 फ्रिक्वेन्सी 112 हर्ट्जवर. तर जो कोणी गिटारिस्ट आहे त्या गिटारिस्टला जे फ्रिक्वेन्सी किती होती, 112 हर्ट्ज होती, जे किती सेंटीमीटरवर मिळत होती, 80 सेंटीमीटरवर मिळत होती. ते जे काही फ्रिक्वेन्सी आहे ते फ्रिक्वेन्सी आता 160 हर्ट्ज पाहिजे.
तर मला सांगा 112 हर्ट्ज प्रति सेंटीमीटर, तर 160 सेंटीमीटरवर जेव्हा तो प्रेस करेल गिटारिस्ट, तेव्हा त्याला 112 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी मिळते. तर 160 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी मिळण्यासाठी त्याला किती लेंथवर प्रेस करावं लागेल, म्हणजे किती लेंथवर त्याला प्लग करावं लागेल, तो आपल्याला फाईंड करायचा आहे. क्लिअर? ओके. तर L1 दिला 80 सेंटीमीटर, त्याची फ्रिक्वेन्सी किती 112. N2ची व्हॅल्यू लिहिला आपण 160 हर्ट्ज, कारण का त्या फ्रिक्वेन्सीवर ते फ्रिक्वेन्सी किती लेंथवर मिळेल ते आपल्याला फाईंड करायचं आहे. म्हणजे आपल्याला L2 फाईंड करायचं आहे. काय फाईंड करायचं आहे? L2. बरं मला सांगा, या क्वेश्चनमध्ये टेन्शन किंवा स्ट्रिंग वेगवेगळा करण्याची गोष्ट केली आहे का? टेन्शन काय चेंज करा म्हटलं आहे का? नाही. म्हणून आपण असं कन्सिडर करू की पहिल्या कंडिशनमध्ये आणि दुसऱ्या कंडिशनमध्ये, दोन्ही कंडिशनमध्ये टेन्शन ऑफ द स्ट्रिंग कसा आहे? सेम आहे, असं कन्सिडर करू. सेकंड, मास म्हणजे जो काही स्ट्रिंग आहे तो पहिल्या कंडिशनमध्ये आणि दुसऱ्या कंडिशनमध्ये सेम स्ट्रिंग आहे. स्ट्रिंग चेंज केला का? नाही. म्हणजे मास पर युनिट लेंथ, त्याला आपण काय म्हणतो? लिनियर डेन्सिटी म्हणतो. हे दोनही कसं आहेत? सेम आहेत, असं कन्सिडर करू. काय कन्सिडर करू? सेम. दिलेलं नाही आहे क्वेश्चनमध्ये, पण आपल्याला अज्यूम करावं लागेल की टेन्शन आणि लिनियर डेन्सिटी ऑफ स्ट्रिंग हे कसं आहेत? सेम आहेत दोनही कंडिशनमध्ये. आणि सेम राहणारच आहेत, कारण की आपल्याला स्ट्रिंगही चेंज नाही होत आहे आणि टेन्शनही चेंज करत आहोत का आपण? नाही. फक्त काय चेंज करतो? फ्रिक्वेन्सी. ओके, क्लिअर? ओके, लक्ष द्या. तर स्ट्रिंगचा फॉर्म्युला फाईंड केला होता. काय फॉर्म्युला फाईंड केला होता? n इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2l इंटू अंडर रूट ऑफ t डिवायडेड बाय m. अंडर रूट ऑफ t डिवायडेड बाय m. आठवत असेल, याच्यावरून आपण लॉज ऑफ स्ट्रिंगसुद्धा बघितलं होते की नाही? तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इन फर्स्ट कंडिशन, फर्स्ट फ्रिक्वेन्सी लिहिला n1, ची व्हॅल्यू आहे तेव्हा त्या वेळची जी लेंथ आहे ते लेंथ L1 इक्वल टू अंडर रूट ऑफ T1 डिवाइड बाय M1. ही फर्स्ट कंडिशन झाली. सेकंड कंडिशनमध्ये आपण N2 इक्वल टू काय लिहिला? 1 डिवाइड बाय 2L2 इंटू अंडर रूट ऑफ T2 डिवाइड बाय M2. काय लिहिला? T2 डिवाइड बाय M2. असं दोन इक्वेशन्स तयार होतील. बरं, आता लक्ष द्या. आपल्याला काय फाईंड करायचं आहे? L2. काय फाईंड करायचं आहे? L2. आपल्याला काय माहीत आहे? N1, N2 आणि L1 माहीत आहे. बरोबर आहे. आता मला सांगा, हे जे दोनही गोष्टी आहेत हे तर कॅन्सल झालं पाहिजे, कारण हे दिलंच नाही आहेत. कॅन्सल व्हायला पाहिजे. आणि हे कॅन्सल करण्यासाठी हे दोनही गोष्टी स्क्वेअर रूट कॅन्सल करावं लागेल. आणि हे चार गोष्टीमधून आपल्याला L2 फाईंड करायचं आहे. तर काय करावं लागेल? दोनही इक्वेशनला एकमेकाला डिवाईड करावं लागेल. काय करावं लागेल? डिवाईड. बरोबर आहे. काय केलं आपण? इक्वल टू इक्वेशन नंबर 1 ची राईट हँड साईड 1 डिवाइड बाय 2L1 अंडर रूट ऑफ T1 डिवाइड बाय M1 डिवाइड बाय इक्वेशन नंबर 2 ची राईट हँड साईड 1 डिवाइड बाय 2L2 अंडर रूट ऑफ T2 डिवाइड बाय M2 होईल. सो देअरफॉर N1 डिवाइड बाय N2 इज इक्वल टू, लक्ष द्या बरोबर, 2 अँड 2 कॅन्सल होतील की नाही? 2 अँड 2 काय होतील? कॅन्सल. 2 अँड 2 कॅन्सल जर झाला तर इथे काय उरेल? या ठिकाणी उरेल 1 डिवायडेड बाय L1 डिवाइड बाय 1 डिवायडेड बाय L2 उरेल. जर हा झाला न्यूमरेटर, हा होईल तुमचा डिनॉमिनेटर. न्यूमरेटरला डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय जर केला तर आपण काय करतो? न्यूमरेटरच्या मल्टिप्लायमध्ये जर डिनॉमिनेटर लिहायचं जर असेल तर त्याचा इन्व्हर्स करतो. इन्व्हर्स केला म्हणजे 1 डिवाइड बाय L2 होता, हा काय होईल? L2 डिवायडेड बाय 1. काय राहील? 1 and 1 कॅन्सल, L2 डिवाइड बाय L1.
तर याचा जो सिम्प्लिफिकेशन आहे, याचा सिम्प्लिफिकेशन आपल्याला काय मिळाला, L2 डिवाइड बाय L1 मिळाला. क्लिअर? ओके. त्यानंतर अंडर रूट आणि स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर रूटच्या मध्ये आतमध्ये टर्म एकामेकाच्या डिवाइडमध्ये आहे, त्याला आपण कॉमन लिहू शकतो. त्याला जर कॉमन जर लिहिला तर मी काय करतो आहो की हा जो काही न्यूमरेटर आहे म्हणजे ह्या स्क्वेअर रूटमधला न्यूमरेटर कोण, T1 डिवाइड बाय M1, त्याच्या मल्टिप्लायमध्ये आपण काय करू, डिनॉमिनेटर लिहिला. न्यूमरेटरच्या मल्टिप्लायमध्ये डिनॉमिनेटर लिहिला तर डिनॉमिनेटरचा काय होते, इन्व्हर्स. इन्व्हर्स झाला म्हणजे M2 डिवाइड बाय काय होईल, T2. इन्व्हर्स झाल्यानंतर M2 डिवाइड बाय काय होईल, T2. बट आपल्याला तर माहीत आहे की T1 इक्वल टू T2 आणि M1 इक्वल टू काय होते, M2. तर T1 स्क्वेअर रूटमधले आतमध्ये टर्म सांगत आहे T1 डिवाइड बाय M1 याच्या मल्टिप्लायमध्ये काय आहे, M2 डिवाइड बाय T2. पण आपल्याला तर माहीत आहे की M2 आणि M1 ते इक्वल आहे, तर आपण M2च्या ठिकाणी काय लिहू शकतो, M1, आणि T2च्या ठिकाणी काय लिहू शकतो, T1. बरोबर आहे. हे दोनही T1 आणि T1, M1 आणि M1 काय होतील, कॅन्सल. तर काय राहील इथे आतमध्ये, काहीच नाही म्हणजे 1, आणि स्क्वेअर रूट ऑफ 1 म्हणजे काय होईल, 1. म्हणून इथे काय लिहिलं आपण, N1 डिवाइड बाय N2 इज इक्वल टू L2 डिवाइड बाय L1 लिहिला. काय लिहिला, L2 डिवाइड बाय L1. समजला? क्लिअर राहील लक्षात? ओके. त्यानंतर N1 डिवाइड बाय N2 इक्वल टू L2 डिवाइड बाय L1 दिला. आपल्याला कशाची व्हॅल्यू हवी आहे, आपल्याला L2ची व्हॅल्यू पाहिजे आहे. आपल्याला L2ची व्हॅल्यू हवी आहे तर आपण काय करावं लागेल, हा जो डिवाइडमधला L1 आहे ह्याला लेफ्ट हँड साईडला घेऊन जावं लागेल. हा डिवाइडमधला L1ला जर लेफ्ट हँड साईडला घेऊन गेला तर कुठे जाईल तो, मल्टिप्लायमध्ये. कुठे जाईल, मल्टिप्लायमध्ये. तर आपल्याला काय मिळेल, L2 राईट हँड साईडला उरेल आणि लेफ्ट हँड साईडला L1 गेल्यामुळे N1च्या मल्टिप्लायमध्ये L1 होईल. तर N1 L1 डिवाइड बाय N2 इज इक्वल टू L2 उरेल. N1 L1 डिवाइड बाय N2 इक्वल टू काय उरेल, L2 उरेल. क्लिअर? सो देअरफॉर L2 इज इक्वल टू, N1ची व्हॅल्यू किती, गिवन डाटामध्ये प्रॉब्लेम दिली जाय, N1ची व्हॅल्यू आहे 112 इंटू L1ची व्हॅल्यू 80. आपण सेंटीमीटरमध्येच ठेवला कारण का आपण लेंथ जनरली कशामध्ये ठेवतो, सेंटीमीटरमध्ये ठेवतो आणि सेंटीमीटरमध्येच फाईन करतो, म्हणून आपण कशामध्ये ठेवला, सेंटीमीटरमध्ये ठेवला. क्लिअर? त्यानंतर डिवाइडमध्ये काय आहे, N2 नाही, N2ची व्हॅल्यू किती, 160. प्रॉब्लेम दिलीच आहे. सो देअरफॉर लक्ष द्या, 80चा 160ला डिवाइड होते. 80चा 160ला डिवाइड होते किती टाइम्स, 2 टाइम्स. आणि ह्या 2चा 112ला डिवाइड होते, किती होते, 56. कळेल? क्लिअर? ओके. काय म्हटलं आपण, हा जो 80 आहे हा 80 काय करेल, 160ला डिवाइड करेल 2 टाइम्स. तर 112 डिवाइडमध्ये काय येईल, 2. आणि 112 डिवाइड बाय 2 म्हणजेच किती होते, 56. किती होते, 56. क्लिअर? ओके. सो देअरफॉर जो काही आपल्याला फ्रिक्वेन्सी म्हणजे किती फ्रिक्वेन्सी, 160 फ्रिक्वेन्सी जर मिळवायची असेल तर ते 160 फ्रिक्वेन्सी मिळवण्यासाठी आपल्याला स्ट्रिंगला किती डिस्टन्सवर प्लग करावं लागेल किंवा किती डिस्टन्सवर प्रेस करावं लागेल गिटारिस्टला, 56 सेंटीमीटरवर. 112 फ्रिक्वेन्सी मिळण्यासाठी त्याला 80 सेंटीमीटरवर प्रेस करावा लागत होता. 160 फ्रिक्वेन्सी मिळण्यासाठी त्याला 56 सेंटीमीटरवर काय करावं लागेल, प्रेस करावं लागेल. क्लिअर? तर तेव्हा तुम्हाला काय मिळेल, त्याची ज्या लेंथ काय मिळेल, फ्रिक्वेन्सी 160 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी मिळेल. म्हणजे 56 सेंटीमीटरवर जेव्हा तो प्रेस करेल त्यावेळी त्याला 160 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी मिळेल. ओके. तर हा होता आपला प्रॉब्लेम नंबर 14. काय होता, प्रॉब्लेम नंबर 14. इथपर्यंत काय अडचण, क्लिअर? समजला पूर्ण प्रॉब्लेम? अरे समजला की नाही? ओके. नसेल समजला तर आणखी एकदा व्हिडिओ रिपीट करून बघायची, समजेल तुम्हाला. ओके. ओके. त्यानंतर आहे प्रॉब्लेम नंबर 15. नेक्स्ट प्रॉब्लेम बघू आपण, प्रॉब्लेम नंबर 15. तर प्रॉब्लेम नंबर 15 काय आहे बघा, द व्हेलॉसिटी ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह ऑन अ स्ट्रिंग ऑफ लेंथ 0.5 मीटर इज 225 मीटर पर सेकंड. 0.5 मीटर काय दिली आहे, लेंथ ऑफ स्ट्रिंग म्हणजे स्मॉल एलची व्हॅल्यू दिली आहे 0.5 मीटर. इज 225 मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंडमध्ये काय दिला असते, व्हेलॉसिटी. तर हे 225 मीटर पर सेकंड काय आहे, व्हेलॉसिटी. तर व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह लक्षात ठेवा, या प्रॉब्लेममध्ये 2 व्हेलॉसिटीज आहेत. तर व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह दिली आहे. व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह किती आहे, 225 मीटर पर सेकंड.
सो देअरफोर नंबर 1 आपल्याला फाइंड करायचं आहे, व्हॉट इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ अ स्टँडिंग वेव्ह. स्टँडिंग म्हणजेच स्टेशनरी वेव्ह. व्हॉट इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ स्टँडिंग वेव्ह ऑन द स्ट्रिंग इफ बोथ एंड्स आर केप्ट फिक्स्ड. आपल्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फाइंड करायचं आहे जेव्हा केव्हा त्या स्ट्रिंगमध्ये स्टेशनरी वेव्ह फॉर्म होत आहे. स्टँडिंग वेव्ह म्हणजेच स्टेशनरी वेव्ह फॉर्म होत आहे आणि त्याचं दोन्ही एंड काय आहेत, फिक्स्ड आहेत. आणि आपल्याला जर नसतं जरी दिला की बोथ एंड्स आर फिक्स्ड नसतं दिला तरी आपल्याला माहीत आहे की स्ट्रिंगमध्ये स्टेशनरी वेव्ह केव्हा फॉर्म होते, जेव्हा त्याचं दोन्ही एंड फिक्स्ड असतात. ओके, तर सर्वात फर्स्ट कंडिशनमध्ये आपल्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काढायचं आहे. इझिली फाइंड करू शकतो की नाही. एल दिला आहे, त्यानंतर काय दिलं आहे, व्हेलॉसिटी दिला आहे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आपण इझिली फाइंड करू शकतो. बरं, सेकंड कंडिशन, व्हाईल द स्ट्रिंग इज व्हायब्रेटिंग इन द फंडामेंटल हार्मोनिक. फंडामेंटल हार्मोनिकचा मिनिंग काय होते, फंडामेंटल म्हणजे फर्स्ट हार्मोनिक, आणि फर्स्ट हार्मोनिक कशावर फॉर्म होते, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीवर फॉर्म होते. तर जेव्हा स्ट्रिंग हा फंडामेंटल हार्मोनिकवर म्हणजेच फंडामेंटल फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट होत असेल त्यावेळी व्हॉट इज द वेवलेंथ ऑफ साऊंड प्रोड्यूस्ड इन एअर. त्यावेळी जो काय साऊंड प्रोड्यूस्ड होईल त्या साऊंडची वेवलेंथ आपल्याला फाइंड करायची आहे सेकंड कंडिशनमध्ये. बट याच्यामध्ये बरोबर लक्ष द्याल, इफ द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर इज 330 मीटर पर सेकंड. पण यामध्ये जेव्हा आपण वेवलेंथ फाइंड करणार सेकंड कंडिशनची त्यावेळी जे काही आपल्याला साऊंडची व्हेलॉसिटी यूज करायची आहे ती साऊंडची व्हेलॉसिटी 330 मीटर पर सेकंद यूज करायची आहे. जे पहिली व्हेलॉसिटी आहे ते व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह आहे आणि त्या वेव्हला आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सीवर जेव्हा व्हायब्रेट करणार, जेव्हा फंडामेंटल फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट केल्याच्या नंतर साऊंड प्रोड्यूस होईल, तो जो साऊंड आहे त्या साऊंडची व्हेलॉसिटी 330 मीटर पर सेकंद हे सेपरेट दिली आहे. ते आपल्याला यूज करायची आहे कशासाठी, वेवलेंथ फाइंड करण्यासाठी. क्लिअर राहील लक्षात. ओके, तर प्रॉब्लेममध्ये गिवन काय दिला आहे, प्रॉब्लेममध्ये दिला आहे लेंथ ऑफ स्ट्रिंग म्हणजे स्मॉल एल दिला आहे, त्यानंतर व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह म्हणजे व्हीची व्हॅल्यू दिली आहे 225 आणि लास्टला दिला आहे बघा व्हेलॉसिटी ऑफ साऊंड, त्याला व्ही एसने लिहून घेऊ आपण 330 मीटर पर सेकंद. आणि फर्स्ट कंडिशनमध्ये काय फाइंड करायचं आहे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे एन फाइंड करायचं आहे स्ट्रिंगची. आणि सेकंड कंडिशनमध्ये आपल्याला काय फाइंड करायचं आहे, सेकंड कंडिशनमध्ये आपल्याला फाइंड करायचं आहे वेवलेंथ. काय फाइंड करायचं आहे, वेवलेंथ. केव्हा, जेव्हा फंडामेंटल हार्मोनिक्स म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीवरची वेवलेंथ फाइंड करायची आहे म्हणजे लॅम्बडा फाइंड करायचा आहे. क्लिअर. ओके, तर बघा, तर गिवन डाटामध्ये आपण लिहिला की लेंथ ऑफ स्ट्रिंग दिली आहे 0.5 मीटर, व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह दिली आहे 225 मीटर पर सेकंद आणि व्हेलॉसिटी ऑफ साऊंड दिला आहे किती, 330 मीटर पर सेकंद. फर्स्ट कंडिशनमध्ये आपल्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे एन फाइंड करायचा आहे. सेकंड कंडिशनमध्ये आपल्याला वेवलेंथ म्हणजे लॅम्बडा फाइंड करायचा आहे. क्लिअर. ओके, चला बघा कसं फाइंड करणार. लक्षात ठेवा, स्ट्रिंगच्या प्रॉब्लेममध्ये फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचे दोन फॉर्म्युले यूज होतात. एक फॉर्म्युला जर व्हेलॉसिटी दिला जर असेल तर व्हेलॉसिटीसाठी डायरेक्ट फॉर्म्युला यूज करायचा एन इक्वल टू व्ही डिवाइड बाय 2L. कारण की याच्यामध्ये ऑल हार्मोनिक्स प्रेझेंट असतात आणि ऑल हार्मोनिक्स प्रेझेंट असल्यामुळे याला हा फॉर्म्युला यूज होते. जो कोणाचा फॉर्म्युला आहे हा असा सेम फॉर्म्युला, जेव्हा तुमचा पाईप दोन्ही एंडला ओपन असते त्यावेळीसुद्धा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फॉर्म्युला काय होते, सेम हाच होते की नाही. तर सो देअरफॉर आपण काय केलं की आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा हा फॉर्म्युला यूज केला व्ही डिवाइड बाय 2L. बरं, हा का बरं फॉर्म्युला यूज केला, आताच आपण लिहिला होता एन इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 2L अंडर रूट ऑफ टी डिवाइड बाय एम. हा का बरं नाही केला, कारण की याच्या मधामध्ये आपल्याला टी आणि एम नव्हता माहीत. पण प्रॉब्लेममध्ये व्हेलॉसिटी दिला असल्यामुळे आपण कोणता फॉर्म्युला यूज केला, व्ही डिवायडेड बाय 2L. तर व्ही डिवाइड बाय 2L फॉर्म्युला यूज केला तर व्हीची व्हॅल्यू प्रॉब्लेममध्ये दिली आहे, व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह किती 225. त्यानंतर 2 इंटू स्मॉल एल, स्मॉल एल म्हणजे लेंथ ऑफ स्ट्रिंग जे किती दिली आहे 0.5 मीटर दिली आहे. गिवन डाटामध्ये आपण लिहिलं 0.5 मीटर. सो देअरफॉर मला सांगा की 2 इंटू 0.5 म्हणजे किती, 2 इंटू 0.5 म्हणजे तर 1 होईल. तर 225 डिवाइड बाय 1 ना 225 डिवाइड बाय 1 म्हणजेच काय मिळेल 225 हर्ट्ज. काय मिळेल तुम्हाला 225 हर्ट्ज. म्हणजे जेव्हा स्ट्रिंगमध्ये स्टँडिंग वेव्ह फॉर्म होते त्यावेळी
तुमची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती असेल 225 हर्ट्ज. क्लिअर? ओके. हा होता तुमचा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आपण यूज केला वेव्हची. कोणाची व्हेलॉसिटी यूज केला? वेव्हची. क्लिअर? ओके. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे? वेव्हलेंथ ऑफ साऊंड. काय करायचं आहे? वेव्हलेंथ ऑफ साऊंड. आणि वेव्हलेंथ ऑफ साऊंड फाइंड करायचा आहे तर मग फॉर्म्युलासुद्धा कोणाचा यूज करावा लागेल? व्हेलॉसिटी ऑफ साऊंडचा यूज करावा लागेल. तर व्हेलॉसिटी ऑफ साऊंडचा फॉर्म्युला होते VS इज इक्वल टू एन लॅम्बडा. ॲक्च्युली फॉर्म्युला काय असते आपला? V इज इक्वल टू एन लॅम्बडा असते. बट हा साऊंडसाठी असल्यामुळे आपण VS लिहिला, म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ साऊंड डिफरंट दिली आहे, वेगळी दिली आहे, म्हणून आपण व्हेलॉसिटी ऑफ साऊंडचा हा फॉर्म्युला लिहिला. क्लिअर? व्हेलॉसिटी ऑफ साऊंडचा हा जो फॉर्म्युला लिहिण्याचा कारण असा होता कारण की व्हेलॉसिटी ऑफ साऊंड हा वेगळा दिला आहे. तर व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इज इक्वल टू आपण लिहिला एन लॅम्बडा. आणि क्वेश्चनमध्ये असं म्हटलं आहे की ज्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीवर जेव्हा साऊंड प्रोड्यूस्ड होते त्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीवरची वेव्हलेंथ काढा. म्हणून आपण याच्यावरती काय यूज केला? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ स्ट्रिंग आणि लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ. क्लिअर? ओके. सो देअरफॉर याच्यामध्ये आपल्याला काय फाइंड करायचं आहे? VS इज इक्वल टू एन. काय फाइंड करायचं आहे? लॅम्बडा. तर हा एन लेफ्ट हँड साईडला येईल, एन लेफ्ट हँड साईडला येईल तर डिवाइडमध्ये जाईल, एन लेफ्ट हँड साईडला येईल तर डिवाइडमध्ये जाईल, तर तो काय होईल? VS डिवाइड बाय एन. तर लॅम्बडाची व्हॅल्यू जी आहे ते लॅम्बडाची व्हॅल्यू काय मिळेल? VS डिवाइड बाय एन. बरं, VS म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ साऊंड, जे प्रॉब्लेममध्ये किती दिली आहे? 330. त्यानंतर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी एन आताच फाइंड केला, किती आली? 225. सो देअरफॉर 330 आणि 225 ह्या दोघांनाही 15चा डिवाइड होते. दोघांनाही 15चा डिवाइड जर कराल तर 22 डिवाइड बाय काय मिळते? 15. याही न्यूमरेटरला 15ने आणि डिनॉमिनेटरला जर 15ने डिवाइड केल्या तर 22 डिवाइड बाय काय मिळते? 15. आणि 22 डिवाइड बाय 15 म्हणजेच काय होते? तर यांचा जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन कराल, म्हणजे 22ला 15ने डिवाइड जर कराल तर किती मिळते? 1.467. किती मिळते? 1.467. क्लिअर? तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ स्ट्रिंग फाइंड करायचा होता आणि तो आपण फाइंड केला. किती आला? 225 हर्ट्ज. त्यानंतर वेव्हलेंथ ऑफ साऊंड फाइंड करायचा होता, तोही आपण फाइंड केला. किती आला? 1.467 मीटर. किती आला? 1.467 मीटर. क्लिअर? राहील लक्षात? तर असा एक सिंपल प्रॉब्लेम आपण इथे स्टडी केला, कंप्लीट केला. तर प्रॉब्लेम नंबर 15 समजला? ओके, राहील लक्षात ना? ओके. चला आता आपण बघू प्रॉब्लेम नंबर 16. काय आहे बघा प्रॉब्लेम नंबर 16. लक्ष द्या. अ स्ट्रिंग 105 सेंटीमीटर लॉंग is fixed at one end. The other end of string is moved up and down with frequency 15 Hz. A stationary wave produced in the string consists of three loops. Calculate the speed of a progressive wave which have produced the stationary wave in the string. चला लक्ष द्या. आपण आजच्या व्हिडिओमध्ये जो फर्स्ट प्रॉब्लेम बघितला होता बस त्यासारखाच सेम प्रॉब्लेम आहे. फक्त थोडासा एक डिफरन्स असा आहे की त्या प्रॉब्लेममध्ये एंड त्या मूव्हिंग ची कंडिशन अप्लाय करायची नाही. 0.5 सेंटीमीटर लेंथ ऑफ स्ट्रिंग दिला आहे. त्यानंतर त्याच्या स्ट्रिंगचा एक एंड फिक्स्ड, जो स्ट्रिंग आहे त्याचा एक एंड फिक्स्ड आहे. एक मिनिट. त्या स्ट्रिंगचा एक एंड फिक्स्ड आहे. हा स्ट्रिंग आहे. ह्या स्ट्रिंगचा एक एंड कसा आहे? फिक्स्ड आहे. त्यानंतर जो मूव्हिंग एंड आहे तो मूव्हिंग एंड म्हणजे हा एंड काय करत आहे? अप अँड डाऊन मोशन करत आहे. एंड आहे हा एंड काय करत आहे? अप अँड डाऊन मोशन करत आहे, जसा फर्स्ट प्रॉब्लेममध्ये करत होता. क्लिअर? सो देअरफॉर जो काय अप अँड डाऊन मोशन करत आहे तो किती फ्रिक्वेन्सीवर करत आहे? तो 15 हर्ट्ज फ्रिक्वेन्सीवर करत आहे. 15 हर्ट्ज फ्रिक्वेन्सीवर तो अप अँड डाऊन मोशन करत आहे. तर काय म्हटलं आहे बघा? अ स्टेशनरी वेव्ह प्रोड्यूस्ड इन द स्ट्रिंग.
हा जो काही मूव्हिंग एंड आहे म्हणजे जो सेकंड एंड आहे तो अप अँड डाऊन मोशन करत असल्यामुळे ह्या स्ट्रिंगमध्ये काय येतात, स्टेशनरी वेव्ह प्रोड्यूस्ड होते. आणि स्टेशनरी वेव्हसुद्धा कशी प्रोड्यूस्ड होते तर ते 3 लूप्स फॉर्म करते. काय फॉर्म करत आहे, 3 लूप फॉर्म करेल याप्रमाणे. या टाईपने किती लूप फॉर्म करेल, 3 लूप, कंप्लीट 3 लूप फॉर्म करत आहे. त्यानंतर जो मूव्हिंग एंड आहे त्या मूव्हिंग एंडची काही कंडिशन दिली आहे का, नाही, म्हणून आपण कंप्लीट 3च एंड ठेवणार. कंप्लीट 3 एंड फॉर्म करत आहे. सो कॅल्क्युलेट द स्पीड ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह, व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह फाईंड करायचं आहे. काय करायचं आहे, व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह फाईंड करायचं आहे. क्लिअर, प्रॉब्लेम समजला, प्रॉब्लेममध्ये काय दिला आहे आणि काय फाईंड करायचं आहे. ओके, चल लक्ष द्या आता. ओके, एक मिनिट. सॉरी. ओके, तर प्रॉब्लेममध्ये गिवन डाटा आपण बघितला. गिवन डाटामध्ये गिवन डाटामध्ये दिला आहे आपल्याला लेंथ ऑफ स्ट्रिंग दिली आहे 105 सेंटीमीटर, फ्रिक्वेन्सी दिली आहे 15 हर्ट्ज, नंबर ऑफ लूप्स दिले आहेत किती, 3, आणि आपल्याला फाईंड करायचं आहे व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह. बट मला एक गोष्ट सांगा, व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह जर फाईंड करायचं असेल तर व्हेलॉसिटी ऑफ वेव्हचा फॉर्म्युला काय असते, व्ही इक्वल टू एन लॅम्बडा. आणि व्ही इक्वल टू एन लॅम्बडा असं तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिला काय आहे, एन दिला आहे, लॅम्बडा दिला आहे का, नाही. म्हणजे अगोदर काय करावं लागेल, लॅम्बडा फाईंड करावं लागेल. काय फाईंड करावं, लॅम्बडा. तर सर्वात फर्स्ट फाईंड करू आपण लॅम्बडा. बट आपल्याला प्रॉब्लेममध्ये एक गोष्ट दिली आहे जो प्रॉब्लेमला इजी बनवेल. काय दिलं आहे, ज्या स्ट्रिंगमध्ये कंप्लीट 3 लूप फॉर्म होत आहेत. किती लूप, 3 लूप. मग प्रॉब्लेममध्ये दिलेल्या कंडिशननुसार 3 लूप फॉर्म होत आहेत, तर लेंथ ऑफ स्ट्रिंग ते इझिली निघेल. का बरं लेंथ ऑफ स्ट्रिंगचा यूज करणार, कारण का प्रॉब्लेममध्ये लेंथ ऑफ स्ट्रिंग दिला आहे आणि आपल्याला काय फाईंड करायचं आहे, लॅम्बडा फाईंड करायचा आहे. सो देअरफॉर लेंथ ऑफ स्ट्रिंग एल इज इक्वल टू फर्स्ट लूपचा जो डिस्टन्स आहे तो डिस्टन्स किती असते, λ/2. 2 नोटच्या मधामधला डिस्टन्स घेतो आपण आणि 2 नोटच्या मधामधला डिस्टन्स λ/2. सेकंड जो काही मोड आहे, सेकंड लूप आहे, त्या सेकंड लूपचा डिस्टन्स किती, λ/2. थर्ड लूपपर्यंतचा डिस्टन्स किती, λ/2. तर आपल्याला माहीत आहे की एका लूपमधला डिस्टन्स हा λ/2 असते, पण असं आपल्याकडे 3 लूप्स असल्यामुळे λ/2 प्लस λ/2 प्लस λ/2 येतील. सो देअरफॉर तिघांचाही डिनॉमिनेटर सेम. तिघांचाही डिनॉमिनेटर सेम असेल तर न्यूमरेटरची डायरेक्ट काय होते, ॲडिशन. आणि न्यूमरेटरची ॲडिशन होते तर लॅम्बडा प्लस लॅम्बडा किती होईल, 3λ/2. किती मिळेल आपल्याला, 3λ/2. सो देअरफॉर आपल्याला कशाची गरज होती, लॅम्बडाची. आपल्याला लॅम्बडाची गरज होती तर आपण काय केला, हा डिवाईडमधला 2 लेफ्ट हँड साईडला घेऊन गेला, मल्टिप्लायमध्ये जाईल. तर 2 × L 2L, आणि हा मल्टिप्लायमध्ये जो 3 आहे तो लेफ्ट हँड साईडला येईल तर डिवाईडमध्ये. तर जो काय आपल्याला लेंथ ऑफ स्ट्रिंग मिळेल तो लेंथ ऑफ स्ट्रिंग किती मिळेल, लॅम्बडा किती मिळेल, तर लॅम्बडा मिळेल आपला 2L/3. लॅम्बडा किती मिळेल, 2L/3. सो देअरफॉर आपल्याला एलची व्हॅल्यू प्रॉब्लेममध्ये दिलीच आहे. तर 2/3 × 105. 2/3 काय होईल, एलची व्हॅल्यू 105 आणि 3ने ह्या 105ला जर डिवाईड कराल तर किती येते, 35. 3ने 105ला डिवाईड केला 35. 2 समोरचा मल्टिप्लायमध्ये आहेच, तर 2 × 35 म्हणजेच किती होईल, 70 सेंटीमीटर. का बरं सेंटीमीटर लिहिला, कारण का लेंथ जे आहे ते आपण सेंटीमीटरमध्ये घेतला, म्हणून आपण हा काय लिहिला, सेंटीमीटरमध्ये लिहिला. क्लिअर, ओके. सो देअरफॉर हा जो काही तुम्हाला मिळाला हा कशी व्हॅल्यू झाली, लॅम्बडाची व्हॅल्यू. ही कशी व्हॅल्यू झाली, लॅम्बडा. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला पाहिजे व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह. व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह पाहिजे आहे. सो देअरफॉर व्ही इक्वल टू काय होते, एन लॅम्बडा. व्ही इक्वल टू काय होते, एन लॅम्बडा. सो देअरफॉर एनची व्हॅल्यू प्रॉब्लेममध्ये दिली आहे 15. लॅम्बडाची व्हॅल्यू आपण आताच फाईंड केला किती, 70. तर 15 × 70 म्हणजे होते 1050. काय होते, 1050. बट यामध्ये जो आपण लॅम्बडाची व्हॅल्यू यूज केला सेंटीमीटरमध्ये, म्हणून ह्या व्हेलॉसिटीचा इक्वेशन काय, युनिट काय लिहिलं आपण, सेंटीमीटर पर सेकंद. तर 1050 सेंटीमीटर पर सेकंद मिळाला, पण याला आपण मीटरमध्ये कन्वर्ट करून घेऊ. मग सेंटीमीटरचा मीटरमध्ये कन्वर्ट जर करायचा असेल तर 10⁻⁻² होते, म्हणून
50 मल्टिप्लाइड बाय काय होईल हा 10चा पॉवर -2 आणि 10चा पॉवर -2 झाल्यामुळे जर का हा 10चा पॉवर -2 आपण ह्या नंबरला अप्लाय केला तर याचा जो डेसिमल पॉईंट या ठिकाणी आहे तो 2 प्लेस लेफ्ट हँड साईडला शिफ्ट होईल. 2 प्लेस लेफ्ट हँड साईडला शिफ्ट होईल. तो व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह जो आहे तो किती येईल 10.5 आणि सेंटीमीटरचा कन्वर्ट कशामध्ये होईल मीटरमध्ये. तर 10.5 मीटर पर सेकंद हा काय मिळेल तुम्हाला व्हेलॉसिटी ऑफ प्रोग्रेसिव्ह म्हणजे स्पीड ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. क्लिअर. तर हा जो काय होता न्यूमरिकल हा एक आज घेतलेल्या पहिल्या न्यूमरिकल सारखा न्यूमरिकल होता. इजी न्यूमरिकल होता ज्यामध्ये आपण स्पीड ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह फाइंड केला 10.5 मीटर पर सेकंद. क्लिअर. ओके. तर या व्हिडिओमध्ये आपण 16 नंबरच्या प्रॉब्लेमपर्यंत स्टडी केला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबवू. याच्यानंतरचा प्रॉब्लेम आपण नेक्स्ट व्हिडिओपासून घेऊ. क्लिअर. याच्यानंतर जे प्रॉब्लेम येतील ते सोनोमीटरचा प्रॉब्लेम येतील. तर थोडे सोनोमीटरबद्दल स्टडी करून ठेवायचं. ओके. थँक्यू.